तर नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि सकाळचा टाईम आहे, पहाटेचा टाईम आहे. पहाटेचे 3:15 वाजले. मी रेडी झाली आहे, मी आंघोळीला गेले. ऋषाचे आत्ता कपडे चेंज केले झोपेत आणि ते अजून झोपली. म्हटलं एवढं लवकर आंघोळ वगैरे ती किरकिरच करेल, बघू आता घालते की नाही. आंघोळ तशीच घेईल, नाही तर तिला गाडीत. माझं रेडी झालेलं आहे, लेगिन्स कुर्ता असं घातलेलं आहे मी. गडावरती जायचं आहे आपल्याला. म्हटलं इथून दुसरे कपडे, परत तिथं जाऊन दुसरे कपडे चेंज करण्यापेक्षा आहे तेच कपडे घालून चला. कॉफी ठेवली माझ्यासाठी. मिलन म्हटले मला नको आहे कॉफी. म्हटलं मी आणू शकोटी, गाडीत नाही बसू शकत, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी कॉफी बनवली आहे. छान कॉफी पिते. बाहेर एकदम काळाभोर अंधार आहे आणि शेजारी आपल्यावरती पत्रा असल्यामुळे शेजारच्यांचा फॅनचा आवाज आपल्या इथं किचनमध्ये येतो. आता मिलन आवरून घेतील त्यांचं. आणि रामा भाऊजींना पण फोन केला, ते पण शिरूरवरून 15 मिनिटात निघत आहेत आवरून. मग इथे येतील ते आणि इथनं मग आपण 4 जण सोबत आता रायगड ट्रिप सुरू करू. बघू कसं काय होतं आहे पुढे. कदाचित 2 पार्टमध्ये होऊ शकते. जर जास्त मोठा ब्लॉग झाला तर 2 पार्टमध्ये बनवेल मी, आणि नाही तर एडिटिंग करून जमलं तर मग एकाच ब्लॉगमध्ये आपली अख्खी ट्रिप दाखवेल मी. बघू कसं होतं. कॉफी झाली, छान गरमागरम कॉफी घेते मी. तर ऋषा आतमध्ये झोपलेली, अजून उठलेली नाही आहे. बाहेरचं पहाटेचं वातावरण असं एकदम थंड नाही आहे बरं का. आमचं चाललं आहे बॅग आतमध्ये टाकायचं काम मिलांचं. आणि तर आम्हा भाऊजी येतीलच. हे छोटी बॅग आपलं मेकअपचं सामान आहे त्याच्यात. धराई पण काय बेड करायची काय झोपणार नको, बेड असंच राहू देत, जाऊ दे. काय बॅग आणल्यात का फक्त 2 आले? बॅग आणल्यात का 2 आले फक्त? गणपती बाप्पा मोरया असं म्हणून आता आमची रायगड ट्रिप चालू झाली आहे. 4 जण आहोत आम्ही आणि 2 मुली. अशी छान ट्रिप चालू झाली आहे. रात्र खूप आहे, म्हणजे आता निघता करता आम्हाला 4 वाजले असणार आहेत बरोबर. घरातनं निघता करता जायला भरपूर टाईम लागणार आहे. रात्रीचा प्रवास गप्पा गोष्टी करत छान चालू झालेला आहे. आत्ता तृषाला गाडीत घेतल्यानंतर ती उठली. तर पुण्यात आलो आहे आपण. पुण्यात मला काय करायचं, तृषाचं तापाचं औषध घ्यायचं होतं सोबत. म्हटलं प्रवासाने दगदग वगैरे झाल्यावरती कसं आजारी पडतात, ताप वगैरे येतो. त्यामुळे यांना म्हटलं मेडिकलमधनं आधी तापाचं औषध सोबत असू देत, कारण घरचं तिचं औषध संपलं होतं. त्यामुळे तापाचं औषध घ्यायला तर थांबलो होतं. औषध घेतल्यानंतर मी पण झोपून गेले गाडीमध्ये, कारण थोड्याशा गप्पा वगैरे मारला आणि झोपले. सॉन्ग चालू होते छानपैकी, त्याच्यामुळे झोप लागून गेली. आता आलो पुण्याच्या बाहेर आलो. पुढे आता ताम्हिणी घाट लागेल. ताम्हिणी घाट पण खूप म्हणजे असं, आणि त्याला त्रास होतो खूप घाटाचं वगैरे, डायरेक्ट उलट्या वगैरे होतात. आणि अजून काय नाश्ता वगैरे केला नाही. मिलन म्हटले घाट संपला की मग नाश्ता करायला थांबू, कारण आत्ताच इथं काही खाऊन घेतलं तर मग घाट वगैरे तिला ऑलरेडी खूप त्रास होतो, त्याच्यामुळे नको म्हटले. पूर्ण रस्त्याने गप्पा वगैरे चालू होत्या, दोघांची मस्ती आणि असं तसं. तर इतकं वातावरण छान वाटत होतं. सकाळ सकाळ फ्रेश. कदाचित 6चा टायमिंग असणार आहे. हा उजेड पडलेला आहे, अजून रोडचा लाईट बंद नाही झालेला आहे, त्याच्यामुळे असं वाटते 6चा टाईम असेल. आणि हा ताम्हिणी घाट सुरू झालेला आहे. पुण्याच्या बाहेर निघलं, मुळशीच्या तिकडे तो ताम्हिणी घाट. या दोघींची छान मस्ती चालू होती. एक छान झोप पण काढली होती त्यांनी. गाडीत कसं मस्ती वगैरे, कोणी काही बोलतो, कोणाचे पण काही पण विषय चालू असतात, सॉन्ग चालू असतं. परत एसीची भरभर हवा आहे ते, त्याच्यामुळे मी याला ओव्हर व्हॉइस केलेलं आहे, कारण नको उगाच असं भरभर खरखर व्हायला नुसतंच. त्याच्यामुळं काय चालू होतं गाडीत, कसं काय ट्रिप, हे तुम्हाला आता मी ओव्हर व्हॉइसनीच सांगते. व्ह्यू तर खूप छान होता बरं का आजूबाजूला. घाट म्हणल्यावरती छानच. आणि इकडे पाऊस होऊन गेला होता, सगळीकडे असं ओलं वाटत होतं. त्यानंतर थोडंसं नंतर पुढे गेल्यावरती यांना सनरूफ दिसलं. वरती उभं केलं, थंडगार हवा होती. खाली उतरा म्हणत होतो, पण म्हटलं आता उभं राहिलं तर लगेच 5 मिनिटात खाली उतरायचं. त्यांचा मूड ऑफ. मग थोड्या वेळ मस्तपैकी त्यांनी स्लो गाडी होती, बाहेरच्या व्ह्यूचा आनंद घेतला दोघींनी पण. लगेच 2 मिनिटात चला खाली. करायचे कशाला
रायगड आता येत नाही ना, 1 तासाच्या अंतरावरती राहिलेलं, 1 तास लागेल जायला. आणि म्हटलं तृषाचे कपडे चेंज करून घेऊ. तिथे केल्यावरती परत मग थांबा आणि कपडे बदलायला टाईम जातो. भाऊजी पण इथे फ्रेश झालेत, त्यांचं चालू होतं ब्रश वगैरे करायचं काम. म्हटलं तृषाचे कपडे चेंज करते, तिचं सगळं मग तोंड हात पाय वगैरे थोडं धुवून घेते. म्हणजे सकाळचं वातावरण आहे, जरा मस्त वाटतं. नाश्ता करायला इथे थांबलेलो आहे. आता काय भेटतं इथे काय नाही काही माहिती. तिचं तर चालूच होतं, नको हे नको ते घालायला, असं तसं. काय म्हणले ग? आमची तृषा, आपली तृषा, आपली तृषा. आपण काय चॅनल काढू आपला साहिल करतो ना. साहिलाच आपलं कधीतरीच असते. ऑमलेट सांगितलं, 3-4 वडापाव, मिसळ, असं सगळं सगळ्यांसाठी सांगितलं. तिकडं अजून गाडीत मेकअपच चालू आहे. मिलन गेले वॉशरूमला. मस्तपैकी नाश्ता करून घेतो आता. आता फ्रेश वाटतंय, फ्रेश वाटतंय आता. आळसलेलो होतं. अजून 1 तास लागेल इथून. तामिनी घाटाच्या पुढे आम्ही आता. इथनं अजून अर्धा 1 तास लागेल पोहोचायला. चला छान नाश्ता करून घेतो. तृषाला चारून घेतो मी. काय देऊ? खाऊन पिऊन मस्त प्रवास चालू झाला आणि मध्ये एकदा गाडी थांबवावीच लागली आणि त्याला उलटी आली होती, त्याच्यासाठी मळमळ झाली तिला. रायगडमध्ये आपण एंटर केलेला आहे. पुढे तुम्हाला आता दिसेलच, लांबूनच खूप लांबून आम्हाला ते रोपवे वगैरे दिसत होते. सगळे आजूबाजूचे डोंगर पूर्ण 4ही बाजूनी डोंगर आहेत. हवा यायलाच इथं अजिबात जागा नाही आहे बरं का. 4ही बाजूनी एवढे मोठे मोठे भयानक डोंगर. खाली इथे लोक कसे राहतात काय माहिती. थोडंसुद्धा झाडाचं पानसुद्धा हलत नाही इथं, एवढं बेकार आहे. बघू आता पुढे तुम्हाला रोपवे दाखवते मी. बघा झूम करून थोडंसं. रायगडवरती जो रोपवेची सोय केलेली आहे ते रायगड, आणि वरती हा रायगडच आहे, वरती रोपवे चाललेला आहे. रोपवेने लोक जात असतील. पोचलोच आहे आता आपण. करते सॅक घ्यायची का? दादा वाटत नाही. पाण्याची बॉटल मग तिची घे ना पाण्याची बॉटल आता. काढा सर बाबू, डोर क्लोज कर. बाकी सॅक नको घ्यायला. तृषाची पाणी बॉटल सोबत घेतली आहे आणि इथं रोपवेचं आता तिकीट वगैरे काढायला चाललेलो आहे. रिटर्नचं तिकीट वगैरे दोन्ही काढू मिलन म्हटलंय, कारण पुढं मग कसं काय नाही का. येताना जर जास्त दमलो वगैरे, खूप भयानक ऊन असलं, कंटाळा आला मुलींना, तर तसंच रोपवेने खाली यायला. नाही तर ठरवलं होतं की जाताना रोपवेने, येताना पायऱ्यांनी पाय असं काहीसं ठरवलं होतं. तिकीट काढायला गेलेले आहेत आता दोघं तिकीट काउंटरला. रोपवे म्हणतात त्याला. कोणाचं 190? रोपवेला गर्दी किती बघ ना खाली. चला खाली असं म्युझियम सारखी एक रूम आहे. त्याच्यामध्ये असं बरीच माहिती दिलेली आहे. व्हिडिओमध्ये जेवढं मला दाखवता आलं तेवढं मी दाखवले, कारण गरमी भयानक होती बरं का. आम्ही इथे चौकशी केली, सगळ्यांना विचारलं तरी म्हणले 3-4च्या नंतर इथं वातावरण बदलतं आणि अचानक पावसाला सुरुवात होती. आणि इथे खरंच पाणी साठलेलंच होतं आजूबाजूला, पण आत्ता खूप ऊन होतं. म्हटलं जाऊ दे. तर आता ते बघत वरती जायचं. रोपवेसाठी वरती जायला लागतं असं फर्स्ट मजल्यावरती. तर आता वरती तेच बघत चाललोय. जुनं सगळं असं लावलेलं इथे. गडावरच्या असतील तेव्हा त्यांनी ठेवलेला. काय चाललंय? शोध.
आपला नंबर आलेला आहे. आता वरतून जे खाली ते रोप येत आहेत रोपवे त्याच्यामध्ये आता आपण बसून मग वरती जायचं मस्तपैकी. तृषा तर ऑलरेडी घाबरली आहे, नकोच चाललंय तिचं की नाही बसायचं, असं होईल तसं होईल, भीती वाटते. मला पण ते बघून भीतीच वाटते. इतकं डायरेक्ट टोकावरती जायचं जोक नाहीये त्याच्यात बसून. असं वाटतंय 6 आहेत का? बसा बसा. शाळेने घे भाऊजी. टाइम बघा ना बरोबर किती झालाय. आता वरती आलं बरोबर 10:57. म्हणजे खाली जायला आपल्याला सगळं बघून किती वेळ टाइम जातो बघू ना चेक करून. हा तेवढा. तुम्ही आधी येऊन गेलेत का? एक तासानंतर पाणी बॉटल एक घ्या ना. एक घे. बापरे. हा तुम्ही पा आलंच मागणं. बायकांना पण उचलून घ्या रे. जेजुरीकडे किती पायऱ्या चढला असतील आपण. काय तो असं आणि अगं ढोली आपली ना की तुझीच नाही सावत्र नाही ना. तुमची नाही का? तुमची कृषी आत्ताच दमली. तुझं पाणी प्यायचंय का? तिला पण पाच जावं पाणी. चला थांबा देते बाबू. या इकडे वरती या. आता इकडे लक्ष द्या बघा. आता आपण प्रथम ज्या ठिकाणी उभ्यात ना, हे रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजून तुम्ही गडावरती एंट्री केल्या. ही रायगडाची मागची बाजू आहे. मग रायगडाची समोरची बाजू ज्यावेळी आपण 2000 पायऱ्या चढून गडावरती येतो ती रायगडाची समोरची बाजू आहे. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावर आहे. तुम्ही रायगड रोपवे प्रकल्प आणि 5 मिनिटांमध्ये गडावर आलात. त्याची हाईट आहे 1375 फूट 750 मीटर. रोपवेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे. या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो, कारण या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोफ मारा केला. तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. या गडाचं आधीचं नाव रायरी नावाने या गडाला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असेचं नामकरण केलं. जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रताप. आपण गाईड सोबत घेतले होते. त्यांनी प्रत्येक गोष्टीची आम्हाला भरपूर छान माहिती दिली. तसंही नेटवरती सध्या आधी ऑलरेडी आपल्याला सगळं माहीत असतं बरं का. तरी पण इथे येऊन अनुभव घेणं, प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून, सगळं धान्य कोठार हे ते त्यांच्या राण्यांचे महल, हे जे दरवाजे दिसत आहेत तुम्हाला आता भिंतीमध्ये, ते त्या राण्यांचे सगळे महल
भरपूर गोष्टी अशा रायगड 1200 एकरचा रायगड हा काय लगेच पाहून एका दिवसातही पाहून होणार नाही, एवढा मोठा रायगड आहे. त्याची खूप सुंदर माहिती दिली, खूप छान सगळं सांगितलं. मस्त वाटलं की इथे आपण आलोय रायगड बघायला. इथे महाराज राहत होते, लढाया इथे झाल्या, तर त्यांचं म्हणजे भरपूर काय काय गोष्टी अशा अनुभवायला भेटल्या. आणि ही तयारी म्हणजे 6 जून आता राज्याभिषेक सोहळा, त्याची तयारी इथे चालू होती. पोलीस बंदोबस्त वगैरे होता तिथे. वरती जाऊन काय फोटोशूट वगैरे करता आलं नाही, कारण तिथे काम चालू होतं. त्याच्यामुळं खालनंच जेवढं मला शूट करता आलं तेवढं घेतलंय मी. भरपूर अशी जंगी तयारी इथे चालू आहे. येऊन इतकं भारी वाटलं ना, मोबाईलवर रायगड बघणं, नेटवर त्याची माहिती घेणं आणि इथं येऊन प्रत्यक्षात अनुभवणं, यात खूप जमीन आसमानचा फरक आहे. अंगावरती काटे येतात ते जेव्हा सगळं काही माहिती सांगतात. आणि वास्तू सगळ्यात तुटक्या मुटक्या आहेत, तरी पण असं वाटत नाही की ह्या वास्तू अशा खराब आहेत की नाही. तर प्रत्येक गोष्टीत असं वाटतं की महाराज आहेत. इतकं भारी अनुभव असं सांगता सुद्धा येत नाही, एवढं मस्त वाटलं रायगडावरती जाऊन. प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात एकदा तरी रायगड बघितला पाहिजे, फिरला पाहिजे. ते नगारखाना मधला अंतर जो आहे तो 200 फुटापेक्षा जास्त आहे. मग त्या काळामध्ये इलेक्ट्रिक माईक नव्हतं बघा. मागच्या कोकम प्यायला थांबलो होतं, इथे ताक पण होतं त्या ताईंकडे आणि कोकम सरबत पण होता. तर कोकम सरबत घेतला होता. शक्यतो काय पिण्याची इच्छाच नव्हती, पाणी पिऊन आणि इतकं पोट भरलं होतं. पण त्यांनी आग्रह केला घ्या घ्या म्हणून. आम्ही एकच ग्लास घेतला आणि तोच सगळेजण पिलो, नको त्यांचं मन मोडायला म्हणून. कारण ऊन पण होतं, वारंवरती होतं पण ऊन होतं, पावसाचं वातावरण नव्हतंच. कारण ते आता ते गाईडच आम्हाला सांगत होते की 3-4च्या नंतर असा मुसळधार पाऊस इथे येतोच म्हटले, रोजच तेच सांगत होते. पण आता आपण सकाळ सकाळ आलो होतो त्याच्यामुळे एवढं काय वातावरण पावसाचं नव्हतं. वारं तर सुटलेलं होतं, कारण एवढ्या डोंगरावरती एवढ्या उंचावरती होतं, त्याच्यामुळं वारं होतं, ऊनही होतं. ते तिकडे जगदीश्वराचं मंदिर त्या डोंगरवरती दिसतंय, ते तिकडेच चाललो होतो आपण. आणि ही बाजारपेठ आहे, तुम्ही मोबाईलवरती बघतच असताल की रायगडावर बाजारपेठ, तीच ही बाजारपेठ. त्यातनं आता चाललेलो आहे आपण मस्तपैकी. आणि तिकडे जगदीश्वराचं मंदिर आहे, तिकडेच त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जाणार आहे. त्या वास्तूला होळीचं मैदान, आता जिथे आपण कोकम सरबत पिलो ते महाराजांच्या काळातलं होळीचं मैदान. पहिली होळी तिथे पेटवली जायची आणि त्यानंतर बाकीच्या गडांवरती होळी पेटवली जायची, असं त्या गाईड काकांनी आपल्याला सांगितलंय. मला दे ना, घेऊ दे, मला दम लागेल. तुम्ही जरा थांबा, तुम्ही आताच सांगते मला घेऊ द्या, घेऊ द्या मला, थांब, खाऊ दे मला. हा जा. या देशाला नव्हे तर या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून म्हटलं जातं राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस. आणि छत्रपती शिवराय तुम्ही जन्माला आले नसते तर आज राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. म्हणून भूषण काय म्हटून गेले, काशी हूं की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर ना शिवराय पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. संभाजी ब्रिगेड म्हणून एक संस्था आहे ना, त्यांनी ते तोडले. बाहेर उतरून जायचं ना. जगदीश्वराचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आता खाली चाललेलो आहे. आणि माती घेतली. माझी खूप इच्छा होती की रायगडाची माती घरी न्यायची, सोबत काहीच नव्हतं ना रुमाल ना काही. जो रुमाल होता तो खराब होता. हातातच रायगडाची माती घेतली मी. बाजारपेठ आहे ही, बाजारपेठेत महाराजांचं भरपूर वेळा येणं जाणं होतंय. समोर तो गड, ते त्यांचं राज्याभिषेक झालेली ती जागा, इथनं मी माती नेली आहे. ही माती घरी नेऊन देवघरात ठेवणार आहे. बसली इथे, इतकं ऊन आहे तरी पण बसली. खाली पण सगळे मला आहे ना चटके लागतायत. आणि ते सगळेच पुढे गेलेले आहेत. जाऊ दे म्हणलं, लागतंय ऊन पण पाय दुखायला लागलेत लई. चलवानाच पुढं.
येणारे जाणारे लोक मला विचारायला लागलेत ऊन नाही लागत का. मस्त इथे निवांत बसले होते. कुठं राहायचे महाराज? इथं राहायचे. किती मोठं आहे काय महाराजांचं घर. हो हे तुला कशी सांगितलं ना, हे सगळं महाराजांनी बांधलंय. हा महाराजांनी बांधलं हे सगळं. इथं राहायचे महाराज सगळेजण, हो की नाही, जनता रयत, हो की नाही. लढाई करायचे, आपलं संरक्षण करायचे. का ना बघून इतकं मोठं रायगड मोठं आहे की नाही. किती पाय दुखलं का? येतात पप्पा फोन करतो तिथे रेंज आली. तसं आहे मग रायगड मोठा. हा महाराजांच्या घराचं नाव आहे रायगड. ते काम चाललंय बाबू. आता खाली उतरायला चालू केलंय आम्ही. रोपवेनेच खाली जाणार आहोत, कारण रायगड हा असं आहे की त्याची म्हणजे माहिती किती घेतली तरी संपणार नाही. आपण किती फिरलो किती बघितलं तरी बघून होणार नाही, संपणार नाही. असा प्रचंड रायगड आहे. पहिल्यांदा मी आली आहे. इतके दिवस फक्त व्हिडिओतच जे काय होतं ते सगळं बघितलं. आज प्रत्यक्षात बघितल्यावरती सिरियस अंगावरती काटा आलाय सगळं बघून. एवढा मोठा रायगड. या सगळ्याच गोष्टींची सगळी माहिती आम्हाला सांगितली आहे. मिलनला कॉल आलेला, हॉटेल बुक केलंय, तिकडे जायचंय. थोडीशी रेंज भेटली होती. नंतर मोडी नको मला पडेल, नाहीतर तू तरी पडशील. एवढे मोठे मोठे दगड, काही खरं नाही. ऊन आहे, वातावरण पावसाचं वाटत होतं. तिथं सगळ्यांनी सांगितलं की 3-4च्या नंतर इथं अचानक पावसाला चालू होती. आणि तिकडे जर दिसत असेल तर अख्खं धुकं असल्यासारखं दिसतंय. राज्याभिषेकाची तयारी वरती चालू आहे. हे करवंदाचं झाड असणार आहे कदाचित वरती. राज्याभिषेकाची तयारी वरती चालू आहे. मग अशी व्हिडिओ दाखवली मी. तिथून रोपवेचं शॉर्टकट आहे ना, तिथे रोपवे समोर. आता रोपवे तिथनं जाऊ डायरेक्ट आता घरी खाली. पुढे गेली तिकडे पुढे. तिथे हॉटेलवरती थोडंसं खाल्लं आम्ही, कारण भूक लागली होती. वरती काय चिप्स हे तेच होतं खायला, असं बाकीचं काही नव्हतं. आणि गाडीमध्ये पोरी लगेच झोपल्या, कारण दमल्याच होत्या. ऊन होतं, एवढं गड फिरलो. सगळंच काय मी शूट केलं नाही. म्हटलं त्यांची माहितीही ऐकावी, छान लक्ष द्यावं, गड किल्ले हे जवळून अनुभवावेत. त्याच्यामुळे तुमच्या माहितीसाठी मी थोडं शूट केलं. ते जगदीश्वराचं मंदिर, ती पायरी वगैरे ते ना मी तृषाच्या रीलमध्ये टाकलेलं आहे. तिच्या अकाउंटला जाऊन ती रील ते सगळं बघा तुम्ही. त्याच्यात पण भरपूर गोष्टी मी ॲड केलेल्या आहेत. वाघ्याचं कुत्रं होतं महाराजांचं, ते पण घेतलेलं आहे मी. ते त्या रीलमध्ये सगळं काही दिसतंय. तिच्या अकाउंटला जाऊन तुम्ही ते सगळं बघा, आवर्जून बघा. खूप जवळून मी सगळं शूट केलेलं आहे. अनुभव तुम्हीही घ्या त्या गोष्टींचा. आता हॉटेलवरती चाललोय. हॉटेल इथं गडाच्या पायथ्याशीच खाली बुक केलेलं आहे. म्हटलं एक रात्र आपलं मस्त रायगडाच्या कुशीत राहू. आणि इकडे काय भारी भारी फॅन्सी हॉटेल्स नाही बरं का, त्यात आपल्याला खूप बऱ्यापैकी छान हॉटेल भेटलेले. हे राऊळ म्हणून इथे आलेलो आहे. आता बघू आता तुम्हाला दाखवेल मी या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की कसं काय हॉटेल आहे. ते इथं इंटर केलेलं आहे. हॉटेलचं नाव तुम्हाला दिसतच असेल. कोणी रायगडला येत असेल ते तिथे राहा, स्टे करा. पायथ्याच्या खालीच आहे हॉटेल. थोडंसं म्हणजे गड उतार झालं की थोडंसं किलोमीटर पुढे हे हॉटेल आहे. छान वारं सुटलेलं आहे. झाडांची पानं वगैरे बाहेर हलताना तुम्हाला दिसत असतील. आणि या हॉटेलमध्ये खूप झाड आहेत. तर आता गाडी पार्किंग करतो, हॉटेलमध्ये जातो. रूम पण साधाच आहेत. तुम्हाला मग अशी सांगितलं ना मी, इथे असं हायफाय वगैरे काही नाही आहे. आम्ही खूप सर्च केलं, काही भेटलं नाही. त्यात हे बऱ्यापैकी भेटलं. साधाच रूम आहेत, AC रूम आहेत. साधा बऱ्यापैकी आपल्या वन नाईट आता इथे काढणार आहे, एक रात्र. उद्या परत आपल्या घरी जायला निघणार आहे. तर असा काही सातचा ब्लॉग होता हा. खूप दमलेलो, रूमवरती जाऊन थोडंसं आराम करतो. याच्या पुढचा ब्लॉग मी नंतर उद्या तुम्हाला दाखवते, कंटिन्यू करेल मी. तर चला असंच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. असेच छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असंच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. रूममध्ये आला तृषा छान थंडगार एसीत झोपी गेली होती लगेच. आता आम्हीही आराम करणार आहोत आणि त्यानंतर स्विमिंग आहे खाली, स्विमिंगसाठी जाणार आहोत. तो ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. बाय.